आम्ही कधी कधी क्रोधाचा उपवास करावा. 9 दिवसामध्ये आम्ही कधीतरी आमच्या मनातून क्रोधाचा त्याग करावा. 9 दिवसामध्ये आम्ही कधीतरी आमच्या मनातून अहंकाराचा त्याग करावा. आम्ही कधीतरी आमच्या मनामधून काम वासनेचा त्याग करावा. आम्ही कधी कधी कामाचा सुद्धा उपवास करावा. असा उपवास ज्या दिवशी आमच्याकडून होईल ना, फार लांब जायची गरज नाही हो. का करता तुम्ही नवरात्रीचे उपवास? मी तर तुम्हाला इथून सांगते, उपवास करू नका. फक्त तुमच्या परिसरात एखादी गरीब बाई असेल, जिला कधीतरी चांगलं अन्न बघायला भेटतं ना, तिला बोलवा. तिच्या लेकरांसमवेत तिला जेवायला बोलवा. तिच्या मुखामध्ये तुम्ही चांगलं चांगलं पक्वान्न तिच्या मुखामध्ये 1 दिवस का होईना चांगले करून खाऊ घातले ना, ती आदिमाया आदिशक्ती मंदिरातून उठून तुमच्या घरी दर्शन द्यायला आल्याशिवाय राहणार नाही. फक्त गरिबाच्या मुखात तुम्ही एक तरी घास खाऊ घाला 9 दिवसांमध्ये. पंचपक्वान्न आम्ही केली आहेत, 9 दिवस आम्ही उपवास करतोय. याला महत्त्व नाही. एखादी गरीब माय माऊली तुमच्या घरी बोलवा. तिचे लेकरं उघडे फिरत असतील हो, तिच्या लेकरांना एखादं वस्त्रदान करा. आमचे उपवास सफल झाले, आमची जगदंबा आमच्यावर प्रसन्न झाली असं निश्चितच म्हणता येईल. ती कोणत्या स्वरूपात वास करेल सांगता येतं का हो? नाही. ती कोणत्या रूपात आमच्याकडे येईल सांगता येत नाही. तिच्या प्रत्येक स्वरूपाचं दर्शन आम्हाला करता आलं पाहिजे. आम्हाला काय पाहिजे देव याच्याकडे लक्ष देत नाही. आमच्यासाठी काय योग्य देव याच्याकडे लक्ष देत असतो. म्हणून आम्ही सुद्धा देवाची कशी भक्ती करावी याच्याकडे आम्ही लक्ष दिलं पाहिजे. आमच्या सोयीनं भक्ती नको, जीवाला आवडेल अशी भक्ती नको. अहो सहज आमच्या घरी कोणी येऊन बसलं, आम्ही जर देवपूजा करत असलो तर 1 तासाची पूजा आमची 2 तास चालते. कशा करता? दुसऱ्याला दाखवण्याकरता. दुसऱ्याला दाखवण्याकरता आपली भक्ती नसावी. कधीतरी मी असं वागलो तर माझ्या माऊलींना आवडेल का? मी असा वागलो तर माझ्या जगद्गुरु तुकोबरायांना म्हणे नको वर पंख देवा, घ्यावी माझी सेवा भाव शुद्ध, घ्यावी माझी सेवा शुद्ध. तुका म्हणे नको वर पंख देवा, घ्यावी माझी सेवा भाव शुद्ध, घ्यावी माझी सेवा भाव शुद्ध. देवाची भक्ती जर आपण करतोय ना तर ती लोकांतात नसावी, ती एकांतात असावी. प्रपंच हा लोकांतात आहे, पण आपला परमार्थ मात्र एकांतात असावा. आम्ही वागतोय, जगद्गुरूंना आवडेल का? मी वागते, माझ्या मुक्ताबाईला आवडेल का? एवढा विचार फक्त आपण करायचा. ज्या दिवशी मनातून विचार येईल ना की मी वागते ते माझ्या माऊली ज्ञानोबरायांना आवडेल, तर माझे माऊली ज्ञानोबराय आळंदी सोडून मला भेटण्याकरता माझ्या घरी येतील, त्या दिवशी निश्चित आपली भक्ती सफल झाली असं समजायचं. फक्त देवाला आवडेल अशी भक्ती आम्हाला करता आली पाहिजे. किती नाते गोती येतो आपल्या संसारामध्ये. आम्हाला चुलताय, बंधू आहे, सखे सोयरे सगळे आहेत, पण आम्ही मरणाच्या योगावर आहोत. पण आम्हाला इहलोकात सोडा, परलोकात सुद्धा ही नातलग मंडळी तारून नेणार आहे का? अंतकालीचा सोयरा तुका म्हणे विठुधरा. भगवान परमात्मा जर आमचा अंतकाळीचा सोयरा आहे तर आम्ही इतरत्र या नाते गोत्यांमध्ये न गुंतता आम्ही भगवान परमात्म्याच्या चिंतनात गुंतलं पाहिजे. त्याला आवडेल अशी भक्ती आम्ही केली पाहिजे. किती नाते आहेत. एका गीतकाराने एका गीतात फार सुंदर वर्णन केलं आहे बरं का. किसको रिश्ते गिनवाओ, किस जात बताओ मैं, क्या क्या जख्म दिए जग ने, किस घात दिखाओ मैं. गीतकार वर्णन करतात किती नाती गोती आमच्या आयुष्यात. किसको रिश्ते गिनवाओ, किस जात बताओ मैं, क्या क्या जख्म दिए जग ने, किस घात दिखाओ मैं. बिन कुछ पूछे श्याम हमारा है, बिन कुछ पूछे श्याम हमारा कष्ट मिटावो ना. 3 बाण के दारी 3 बाण चलावो ना. मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ ना. हारे के सहारे मेरे, हारे के सहारे, हारे के सहारे मेरी हारे रावो ना. 3 बाण के धारी 3 बाण चलावो ना. मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ ना.
म्हटलो पत्नी आमची, हा म्हटलो पती आमचा, मुलगा आमचा, बहीण आमची, बंधू आमचं, सगळं आमचं म्हटलो रे. पण अंतकाळी कोणी आलं नाही देवा. आणि मी सांगते जगातलं असं कोणतंच नातं नाही जे तुमच्या सोबत शेवटपर्यंत राहणार आहे. एक ना एक दिवस पत्नी दगा देणार आहे, एक ना एक दिवस तुमचा पती दगा देणार आहे, मुलं सोडून जाणार आहेत, बंधू नकार देणार आहे. पण जगाचा मालक नाही रे, नाही कुणाचे कोणी, 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 बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. मेल्यापाशी सर्व राहिले, कुठंच ना जागे दोरे. नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी. संसारातलं प्रत्येक नातं एक ना एक दिवस दगा देणार आहे. पण परमार्थातलं नातं माझे माऊली ज्ञानोबराय, परमार्थाच्या वाटेवर धरलेला आपला साधकाचा हात कधी माझी माऊली ज्ञानोबराय सोडणार नाहीत. बरं, परमार्थाच्या वाटेवर धरलेला जगद्गुरु तुकोबरायांचा हात आमच्या हातातून आमचे जगद्गुरु कधीच सोडणार नाही. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू सुलता, लावणा तो माझा माता आहे, कृष्णच माझा पिता आहे. माऊली ज्ञानोबराय माझी आई आहे, माऊली ज्ञानोबराय माझे पिता आहेत, तोच माझा बंधू आहे, तीच माझी सखी आहे, तीच माझा सोयरा आहे. त्यांनाच आपलं म्हटलं ना की हे लोकात काय परलोकात सुद्धा हा परमार्थ आपल्याला कामी येणार आहे. म्हणून अशी भक्ती आम्ही केली पाहिजे. ठेविले अनंत तैसीची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. आम्ही संसारात जर माया धरून बसलो तर काय होईल. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. संचित भोगून संपलं की तो परमात्मा त्याच्यापाशीच आम्हाला जागा देणार आहे. तो परमात्मा काय करणार आहे, त्या परमात्मा आम्हाला तारून येणार आहे. पण कधी आम्ही असलेला सर्व भार त्या जगाच्या मालकावर टाकला आणि आम्ही निवांत राहिलो की तो परमात्मा आम्हाला या भक्तिसागरातून नाहून मोक्षाच्या मार्गावर नेणार आहे. अभंगाचं शेवटचं चरण. का म्हणे घालो तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी. संसाराची आसक्ती सोडावी अशी भक्ती जगद्गुरू सांगतायत देवाला आवडते. त्याने ठेवलंय तशा परिस्थितीत राहणं अशी भक्ती देवाला आवडते. आणि हा संसार देवाचा म्हणून सोडावा अशी भक्ती भगवान परमात्म्याला आवडते असे जगद्गुरू आपल्याला सांगतायत. देव निपक्षपाती आहे, तो पक्षपात करत नाही, परंतु त्याला आवडते अशी भक्ती जर आम्ही केली तर निश्चितच तो आम्हाला मोक्षाच्या मार्गावर नेणार आहे. थोडक्यात भक्ती कशी असावी याचं प्रतिपादन जगद्गुरू तुकोबरायांनी आपल्याला अभंगात सांगितलं आहे. अभंगात जगद्गुरू तुकोबरायांना काय सांगायचं हे तुकोबराय जर सोडले तर इतर कोणीच त्याचा आशय लावू शकत नाही. तुकोबरायांसारखी बुद्धी उत्तुंग करण्याकरता आम्हाला जगद्गुरू बनता येणार नाही. पण आपण सहज आपल्या बुद्धीचा आशय, अभ्यासाचा आशय म्हणून आपण फक्त अर्थ लावायचा की जगद्गुरूंना असं बोलायचं असेल, बाकी जगद्गुरूंना काय सांगायचंय हे तुकोबरायच सांगू शकता. आपल्यासारख्याची तेवढी कुवत पात्रता नाही. पण जसा माझा अभ्यास, जशी माऊली ज्ञानोबरायांची कृपा, जशी आदिशक्तीची इच्छा, तसं मी बोलण्याचा तुमच्यासमोर प्रयत्न केला. ह्या गेल्या 1-1.5 तासामध्ये काही चुकीचं असेल ते माझ्या पदरात टाकण्याचा प्रयत्न करा, पण जे चांगलं असेल ते घरी नेण्याचा प्रयत्न करा. हे बघा, हिंदू संस्कृतीमध्ये आता ही संस्कृती लोप पावत चाललेली आहे. काही दिवसांमध्ये भगवान परमात्मा ह्या मृत्यू लोकामध्ये भागवताचा जर आपण आशय घेतला तर जगाच्या मालकाला सुद्धा कल्की अवतार धारण करावं लागेल. का? या पृथ्वीवरचा नाश करण्याकरता, भक्तांना राखण्या
करण्याकरता का हो खरंच एवढं पाप चाललंय का पृथ्वीवर? तर खरंच चाललंय. आज नवरात्र उत्सव आहे, गणपती उत्सव आहे, दिवाळी आहे, दसरा आहे, पण आम्ही हे हिंदू संस्कृतीचे सण जपले पाहिजे. ते कसे साजरे केले पाहिजे याला सुद्धा मर्यादा आहेत, पण आम्ही त्या मर्यादा न पाळता आम्ही विदेशी काहीतरी मर्यादा आम्ही आपल्याशा करतो आणि आम्ही आमची संस्कृती विसरत चाललो आहे. गरबा खेळणं हे आपल्या नवरात्रीमध्ये कुठेच सांगितलेलं नाही. आम्ही सात्विक वाद्य वाजावी, देवीच्या कीर्तनात आम्ही नाचावं, देवीच्या स्मरणात आम्ही नाचावं, तिच्या तालात आम्ही नाचावं, पण कुठेच गरबा खेळावं असं लिहिलेलं नाही. आमच्या मुली कुठे उघडे नागडे कपडे घालून गरबा खेळायला जाऊन बसतात. मग तिथे खेळल्या की त्याच मुली मग उद्या नको त्या वाटेवर जातात. नको त्या वाटेवर गेल्यानंतर तीच मुलगी कोणा एका मुलाच्या हाताला लागून त्याच्याबरोबर पळून जाते. हे परिणाम आपल्यापासूनच सुरुवात होतात. आपणच आपली मुलगी कुठे जाते, काय करते याच्यावर जर लक्ष दिलं तर माझा तरी अंदाज आहे आपली मुलगी कुठे जाते, काय करते याच्यावर जर आपल्या आईवडिलांनी जर लक्ष दिलं, हे काम एकट्या आईचं नाही वडिलांचं सुद्धा आहे. आपण आईवडिलांनी जर लक्ष दिलं तर निश्चितच मुलगी वाईट वळणावर जाणार. बाहेरची संस्कृती ती जोपासण्यापेक्षा तिला आपली संस्कृती काय आहे हे सांगण्याचा तुम्ही प्रयत्न केला तर तिला आपली संस्कृती आवडणार नाही का? निश्चितच तिला आवडणार आहे. पण आपल्यालाच आपली संस्कृती काय माहिती जर नसेल तर आपण तिला काय सांगणार आहे? आपण आपल्या मुलांना आपली हिंदू संस्कृती काय हे समजून जर दिलं तर ते परसंस्कृतीच्या आदानी जाणार नाहीत. मुलींनी सुद्धा विचार करावा की ज्या बापानं आपल्याला जन्म दिला, ज्या बापाला ज्या दिवशी कळलं ना की माझ्या पोटी एका मुलीनं जन्म घेतला, त्याने सगळे व्यसन सोडले असतील, त्यानं सगळं सोडलं असेल का माझ्या पोटी मुलगी जन्माला आली. अगं त्याने तुझ्या आईला त्रास देणं सुद्धा सोडलं असेल का? उद्या माझ्या मुलीचं लग्न होईल, तिला सुद्धा माझ्यासारखा माझ्या जावयाने त्रास दिला तर, म्हणून त्यानं तुझ्या आईला त्रास देणं सुद्धा सोडलं. मुलीनं फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, पोलीस स्टेशनमध्ये आपल्या बापाला आपल्यामुळं उभं राहायची पाळी येऊ नये एवढंच मुलीनं शिकायचं. आपली नवरात्र सफल आहे, दुसरं काहीच करायची गरज नाही. जी मुलगी पोलीस स्टेशनमध्ये बापाला म्हणते ना की मला ह्या मुलासोबत लग्न करायचंय, या माणसाला मी ओळखत नाही, विचार करा त्या बापाच्या हृदयाचे ठोके किती थांबत असतील. म्हणून आपल्या मुलींनी आपल्या मुलांनी वाईट वळणावर जाऊ नये असं वाटत असेल तर निश्चितच त्यांना आपली संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न केला. माझा अधिकार नाही तुम्हाला सांगण्याचा, पण या गादीचा अधिकार म्हणून मी तुम्हाला उपदेश करण्याचा प्रयत्न केला. माझं वाक्य तुम्ही मागच्याही वर्षी ऐकलं, ह्याही वर्षी ऐका. एकच वाक्य तुम्हाला मी सांगते, गाथा वाचणारा मुलगा बलात्कार करू शकत नाही आणि ज्ञानेश्वरी वाचणारी मुलगी पळून जाऊ शकत नाही. हे दोन धर्मग्रंथ आपल्या मुलींना द्या. आपली हिंदू संस्कृती जोपासल्यासारखीच आहे. म्हणून झालेली सेवा त्या आदिमाया आदिशक्तीच्या चरणावर समर्पित करण्यापूर्वी पुनश्च एकदा समस्त गावकरी मंडळींचे भजनी मंडळाचे मी ऋण व्यक्त करेल. करायचे हात वरती करा, प्रत्येकानं करा, सगळ्यांनी वरती करा. शेवटचा त्रास तुम्हाला आता काय मी सांगणार नाही परत. केले का हात वरती? प्रत्येकानं चिंतन करायचंय. विठोबा